आता माझ्यासोबत केसरीचा जो टूर मॅनेजर आहे तो स्वप्नील आहे आणि त्याचा जवळजवळ 15 वर्षांचा अनुभव आहे. 15 वर्ष तो वेगवेगळ्या टूर्सनं घेऊन येतोयस ना? हो, वेगवेगळ्या टूर्सला गेल्या म्हणजे 2010 पासून हिमाचलला मी पाहतोय आणि 2010 पासून मी इथे ट्रॅव्हल करतोय. खूप सारे चेंजेस झाले या 15 वर्षामध्ये. म्हणजे हिमाचल खूप डेव्हलप झालंय. प्रिव्हियसली हिमाचलला पूर्ण घाट सेक्शन होता, आता खूप म्हणजे डेव्हलपमेंट झाले. 4 लेन्स वगैरे झालेले आहेत. जसं मनालीवरून जो 12 घंटाचा प्रवास होता तो 8 तासाचा झालेला आणि खूप ब्युटिफुल झालेला आहे. लोक प्रिव्हियसपेक्षा आता खूप ट्रॅव्हल करायला लागलेले आहेत की डेस्टिनेशन पण चांगले झाले आणि मनाली त्यातल्या त्यात खूप सुंदर डेस्टिनेशन आहे. शिमलाची ब्युटी वेगळी आहे, मनालीची ब्युटी वेगळी आहे, रिव्हर्स वगैरे. जर कोणाला यायचं असेल हिमाचलला तर डेफिनेटली मनाली व्हिजिट केलंच पाहिजे. आणि मला एक सांग स्वप्नील, तू आता वेगवेगळी लोक बघतोयस जे प्रवास करतात, वर्षानुवर्ष प्रवास करतात आणि रिपीट तुझ्याकडे रिपीटर्स खूप आहेत माझ्याकडे. तर त्यांच्यामध्ये आणि प्रवास न करणाऱ्यांमध्ये असं काही सांगू शकशील? प्रवासामुळे काय होतं? प्रवासामुळे एक तर तुमचं नॉलेज वाढतं, तुमचं मेंटॅलिटी चेंज होते की आपण लोकांचं म्हणजे डेस्टिनेशनला आपण फक्त आपल्या घरातच राहतो. मग बाहेर आल्याच्यानंतर त्यांची मेंटॅलिटी कशी आहे, त्यांची लोकॅलिटी कशी आहे, ते लोक राहतात कसे ते आपल्याला कळतं. त्यांची फूड क्वालिटी कशी आहे, कारण आपण एका ठिकाणी राहतो तर आपल्याला त्याच जागेची माहिती असते. बाहेर आल्याच्यानंतर स्नो सीझनमध्ये लोक कसे राहतात, कारण आपल्या डेस्टिनेशनला सगळं काही अवेलेबल असतं. पण हे असे ठिकाणं आहेत जिथे खूप कष्ट करावे लागतात. बर्फ पडल्याच्या नंतर खूप कष्ट करावे लागतात. त्यांना सर्व्हाइव्ह करण्यासाठी सगळं स्टोअर करावे लागतात. खूप मेहनत असते. ते आपण जर ट्रॅव्हल केल्याने ना खूप माहिती मिळते आणि वेगवेगळे अनुभव मिळतात. म्हणजे माणूस प्रगल्भ होतो असं म्हणशील? येस परफेक्ट. डेव्हलप होतो. त्याच्यात विचार करण्याची क्षमता वेगळी होते. तो प्रॉपर विचार करायला लागतो आणि वेगवेगळे म्हणजे मेंटली आउट ऑफ द बॉक्स विचार करतो. संकुचित विचाराचा राहत नाही तो. करेक्ट. ओपन माइंडेड राहतो तो. लेट गो करायला शिकतो. कारण आपल्याला असं वाटतं की आपल्याला खूप त्रास आहे, पण जेव्हा आपण बाहेर पडतो, लोकांचे अनुभव बघतो, त्यांचे त्रास बघतो, आपला काहीच नाहीये. करेक्ट. म्हणून फिरणं खूप गरजेचं आहे. येस. घरात राहण्यापेक्षा फिरणं खूप गरजेचं आहे. वर्षातून एकदा तरी बाहेर पडणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. किंवा लॉंग डेस्टिनेशन ना, शॉर्ट डेस्टिनेशनला पण जाणं गरजेचं आहे. खरं आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.